एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। शिर्डीतील पालखी सोहळ्यात डॉक्टर सोन्या पाटील यांची विशेष भूमिका। अंजूर फाटा शिर्डी पालखी सोहळा 18 वर्षांचा सुवर्ण महोत्सव। अंजूर फाटा ते शिर्डी पालखी सोहळा 18 वर्षांपासून साजरा केला जात आहे। यासाठी कोणत्याही देणगीचा स्वीकार न करता आणि स्वखर्चाने सेवा देणारे डॉक्टर सोन्या पाटील यांचे योगदान उल्लेखनीय आहे। हा सोहळा ठाणे जिल्ह्यातून मानकोली येथून सुरू झाला होता आणि शिर्डी येथे याचा समारोप होतो। अंजूर फाटा ते शिर्डी पर्यंतच्या पारंपरिक पालखीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते। यावर्षी माजी आमदार रुपेश म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरेरा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे तसेच मराठवाडा विभागीय सचिव कुंडलिक वाळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या सर्वांना महाआरतीचा मान मिळाला। पालघर जिल्ह्यातील वाडा ते शिर्डी या 250 किलोमीटरच्या प्रवासात तरुण कुमार विश्वास परशुराम कांबरेने विशेष धाव घेतली। त्याने एका धावणाऱ्या मोहिमेद्वारे सैनिकांसाठी, डॉक्टरांसाठी, शेतकऱ्यांसाठी, दीना पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आणि भारत देशासाठी संकल्पित धाव घेतली आणि या धावणाऱ्या मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी साईबाबांकडे असणारी मनोकामना पूर्ण केली। या कृत्याचं स्वागत करताना पालखीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धर्मसेवक सोन्या पाटील यांच्या वतीनं आमदार सुरेश म्हात्रे यांनी कुमार विश्वासला शालपुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केलं। पालखीतील महिला, पुरुष आणि युवा वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण होतं। साई भक्तांनी या अनुभवावर बोलताना सांगितलं की धर्मसेवक सोन्या पाटील यांच्यासारख्या सोनेरी माणसासोबत जुळून त्यांच्या पालखीमध्ये सहभागी होऊन साईबाबांच्या सेवेसाठी स्थान मिळवणे हा खरा सेवा घडवण्याचा मार्ग आहे। पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉक्टर सोन्या पाटील यांनी आपल्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने, श्रद्धेसह आणि स्वखर्चाने हा सोहळा सुरू केला आहे। त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य, ज्यामध्ये त्यांचे बंधू जे.के. पाटील, त्यांच्या सर्व परिवाराचा सहभाग असतो। यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे आणि मराठवाडा विभागीय सचिव कुंडलिक वाळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच त्यांचे स्वागत जे.के. पाटील, प्रितेश पाटील, विसुभाऊ म्हात्रे, संतोष वावलीकर यांनी केले। धर्मसेवक सोन्या पाटील यांची भूमिका। डॉक्टर सोन्या पाटील यांनी या पालखी सोहळ्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे। ते म्हणाले, मला मंत्री, खासदार किंवा आमदार नको, मला फक्त गोरगरिबांचं दुःख पोचण्याचं भाग्य प्राप्त हो। त्यांच्या या आत्मसमर्पणाची भावना आणि सामाजिक कार्य करण्याची इच्छाशक्ती यामुळे त्यांच्या पालखी सोहळ्याला एक विशेष स्थान प्राप्त झाले। सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह स्पष्ट दिसत होता। यावेळी साई भक्तांनी बाबांच्या चरणामध्ये मनपूर्वक श्रद्धा आणि प्रेम व्यक्त केले। तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यात उत्कृष्ट योगदानासाठी डॉक्टर सोन्या पाटील यांनी मान्यवरांकडून शालपुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळीचा आनंद सर्व भक्तांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। पालखीच्या स्वागतासाठी पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच आणि त्यांच्या कुटुंबासह मोठ्या संख्येनं उपस्थित होते। विविध क्षेत्रातील व्यक्तींसह साई भक्तांनी एकत्र येऊन या सोहळ्याला भव्य स्वरूप दिलं। या विशेष सोहळ्यामुळे धर्मसेवक सोन्या पाटील यांचे सामाजिक कार्य, भक्तांचं प्रेम आणि त्यांची सेवा करण्याच्या पद्धतीला एक नवा आयाम प्राप्त झाला आहे।